नमस्कार मित्रांनो, यापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला आहे। ज्या व्हिडिओमध्ये जे नवीन लोक आहेत, नवीन डिस्ट्रीब्युटर जो या ठिकाणी जॉईन झालेला आहे आणि त्याला त्याचं करियर करायचं आहे आणि त्याच्या व्यवसायाची सुरुवात त्यांनी कसं करायची आहे, तर त्याच्यासाठी की व्हिडिओ मी चांगला बनवलेला आहे। तुम्ही जर ऐकला असेल तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं करियर करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आपलं जे भांडवल आहे ते म्हणजे लोक, पब्लिक, त्याचं त्या लोकांची एक लिस्ट बनवायची आणि कशा पद्धतीने बिझनेस चालू करायचा हे मी सांगितलेलं आहे। ठीक आहे, तर आता या व्हिडिओमध्ये मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही सांगायची आहे की हा व्यवसाय जो आहे हा व्यवसाय शिकण्याचा व्यवसाय। आपण जेवढे जास्तीत जास्त शिकू आणि जेवढे जास्तीत जास्त कंपनीचे लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम असतात ते जॉईन करू, तेवढा आपण स्वतःला डेव्हलप करतो, स्वतःला स्ट्रॉंग करतो आणि हा बिझनेस स्वतःला लीडर घडवण्याचा व्यवसाय आहे, स्वतःला घडवण्याचा आहे, लोकांना घडवण्याचा व्यवसाय आहे, स्वतः कमवण्याचा व्यवसाय, लोकांना कमवून देण्याचा व्यवसाय। तर नेमकं मित्रांनो, मला या व्हिडिओमध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या सांगायच्या आहेत की आपण जॉईन या ठिकाणी होतो। जसं तुम्ही या कंपनी सिस्टमला जॉईन होता तर तुमचा आयडी क्रिएट होतो, आयडी क्रिएट केल्यानंतर जॉईन होतो। आपण मागच्या व्हिडिओत बघितलं की आपण लोकांकडे गेलो, त्यांना समजून सांगितलं आपल्या सिनियरच्या माध्यमातून। आता नंतर काय करतो, आपण जॉईन केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या लोकांना आपल्याला काय करायचं आहे, फॉलोअप द्यायचा आहे। काय करायचं आहे, फॉलोअप। तर फॉलोअप देणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो। लक्षात घ्या, ज्या पद्धतीने मोबाईलची बॅटरी असते तर मोबाईलची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर 48 तासामध्ये ती डाऊन होते। तसंच आपण प्लॅन सांगितल्यानंतर साधारण 2-3 दिवसात आपण प्लॅन जो सांगतो त्याचा इम्पॅक्ट कमी होतो, बरोबर। आणि म्हणून तो इम्पॅक्ट कमी होऊ नये म्हणून आपण आणि इमिडिएट जॉईनिंग आलं पाहिजे। आपण ज्या लोकांना प्लॅन दिला त्याच्यावर केलेली मेहनत, ही मेहनतीचा आपल्याला काहीतरी फायदा व्हायला पाहिजे म्हणून आपण सगळ्यात महत्त्वाचं काय, आपण त्यांना फॉलोअप देणं गरजेचं आहे। आणि हा फॉलोअप जो आहे हा इमिजिएट 48 तासात देणं गरजेचं आहे। एकतर 48 तासात फॉलोअप जर दिला तर इमिजिएट तो जॉईन होईल। तर मित्रांनो लक्षात घ्या, जॉईन झाल्यानंतर आपल्याला नेमकं काय करायचं आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, बिझनेस कसा वाढतो। हा बिझनेस कसा वाढतो, जसं आपल्या सिनियरने आपण या ठिकाणी आहोत, तर जसं आपले सिनियर या ठिकाणी आहेत तर या सिनियरनी काय केलेलं आहे, आपल्याला या बिझनेसची जशी माहिती दिलेली आहे, एज्युकेशन दिलेलं आहे, तसंच आपल्याला सुद्धा लोकांना स्वतः एज्युकेशन घेऊन लोकांना एज्युकेशन द्यायचं आहे। तर आपल्याला काय करावं लागणार याच्यामध्ये, आपण ज्या लोकांना जॉईन करतो त्या लोकांना आपण या ठिकाणी जॉईन करतो, बरोबर। तर हा जो बिझनेस आहे हा बिझनेस बायोमॅट्रिक प्लॅन आहे, बायो जनरेशन प्लॅन आहे। म्हणजे याच्यामध्ये आपण 1 to 1 प्रोडक्ट कमवून रोज एक प्रोडक्ट विकून सुद्धा पैसा कमवू शकतो। परंतु सगळ्यात जास्त प्रभावी सिस्टम जी आहे ती म्हणजे या ठिकाणी लोकांना सिस्टमनं जॉईन करणं गरजेचं आहे। टीम वर्क, टीम बिल्ड करणं आहे, टीमच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पैसा कमवू शकतो। तर लक्षात घ्या मित्रांनो, आपण समजा एक्स नावाच्या व्यक्तीला या ठिकाणी जॉईन केलेला आहे, तो व्यक्ती जॉईन झाला, तर सगळ्यात महत्त्वाचं आपलं काम काय आहे की आपल्या या माणसाला एज्युकेशन देणे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे। तसंच दुसरा व्यक्ती आला, त्या व्यक्तीला सुद्धा आपण एज्युकेशन देणं, समजा वाय नावाचा व्यक्ती आहे तो या ठिकाणी जॉईन झाला, त्याला सुद्धा एज्युकेशन देणं गरजेचं आहे। तिसरा व्यक्ती आहे, त्या तिसऱ्या व्यक्तीला जॉईन केलं, समजा झेड नावाचा व्यक्ती आहे, एक्स वाय झेड ही 3 तुमची डायरेक्ट लोक आहेत, किंवा आणखी चौथा जर असेल तर चौथ्या व्यक्तीला सुद्धा आपण काय करतो, या ठिकाणी जॉईन करतो। याला किती जॉईन करायची लिमिट नाही, समजा हा ए नावाचा आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो, आता याच्यामध्ये जे लोक आपल्या टीम मधले जे डिस्ट्रीब्युटर आहेत, जे डिस्ट्रीब्युटर या ठिकाणी जॉईन झालेले आहेत, त्या डिस्ट्रीब्युटरला सगळ्यात महत्त्वाचं की आपण ज्याप्रमाणे आपल्या सिनियरने आपल्याला या ठिकाणी एज्युकेट केलेलं आहे तसंच आपण त्याला सुद्धा, या व्यक्तीला सुद्धा आपण एज्युकेट करणं गरजेचं आहे। कसं, बिझनेसचं प्रोडक्ट, बिझनेसचा प्लॅन, बिझनेसची सिस्टम हे समजून सांगणं गरजेचं आहे मित्रांनो। अतिशय साधा आणि सिंपल गोष्ट आहे। ज्या पद्धतीने सिनियरने लाखो रुपये कमवण्यासाठी जे गोष्टी केल्या, म्हणजे त्यांनी डुप्लिकेशन केलेलं आहे, त्यांनी त्यांच्या सिनियरचं डुप्लिकेशन करायचंय, तसंच या सिनियरचं डुप्लिकेशन आपण करायचंय आणि आपण डुप्लिकेशन करायला या व्यक्तीला शिकवायचंय। लक्षात घ्या, आपण जर समजा या व्यक्तीला एज्युकेशनच दिलं नाही किंवा त्यांना बिझनेस करण्यासाठी तयारच केलं नाही तर तो व्यक्ती तयार होणार आहे का? नक्कीच नाही मित्रांनो। लक्षात घ्या, बिझनेस प्लॅन मला इथं समजून सांगायचं नाहीये। बिझनेस प्लॅनसाठी मी एकदा वेगळा सेपरेटली व्हिडिओ करणार आहे की आपल्याला आपल्या कंपनीने दिलेले जे 12-13 प्रकारचे जे इन्कम आहेत, हे इन्कम पर्सनली म्हणजे
पॉईंट टू पॉईंट मी समजून सांगणार आहे की प्रत्येक व्हिडिओत फक्त एकच इन्कम येणार आहे ते सांगणार आहे. पण या बिझनेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, जे जॉईंट झालेले आहेत किंवा लीडर आहेत त्यांनी ही गोष्ट महत्त्वाची समजून घेणं गरजेचं आहे की आठवड्यातल्या एक दिवशी आपण या लोकांना स्वतः ट्रेनिंग द्यायचं आहे. तर या लोकांना या ठिकाणी तुम्ही जॉईन केलेलं आहे, त्या व्यक्तीला तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, सिस्टम समजून सांगायचे. कंपनीचे LDB असतात ते LDB ला घेऊन जाणं गरजेचं आहे. आता याच्यासाठी आपण काय करायचं, सगळ्यात महत्त्वाचं ही जी टीम आहे या टीमला जॉईन केल्यानंतर रोज त्यांना कॉन्टॅक्ट करा. काय करायचंय, कॉन्टॅक्ट करायचं आहे, डेली कॉन्टॅक्ट करणे, त्यांच्या कामाचं प्लॅनिंग करणं. दुसरं काय करायचंय, कॉन्टॅक्ट करून त्यांच्या कामाचं प्लॅनिंग करायचंय. प्लॅनिंग इम्पॉर्टंट लक्षात घ्या. आपण 4 लोक जॉईन केल्यानंतर, 3 लोक जॉईन केल्यानंतर 5वा 6वा व्यक्ती हा बघायचा नाही जोपर्यंत हे लोक आपल्याला कळत नाही हे कामाचे आहेत की नाही तोपर्यंत. कारण या लोकांना आणलं आणि या लोकांना आणल्यानंतर आपण त्यांना काही जर शिकवलंच नाही तर त्यांच्या बिझनेससाठी आपण हेल्पच केली नाही तर मित्रांनो लक्षात घ्या हे सक्सेस होणार नाही. आणि हे सक्सेस झालं नाही म्हणजे आपण सक्सेस होणार नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा हा बिझनेस जो आहे, हा बिझनेस कसा आहे, आपल्या टीमला एज्युकेट करण्याचा, आपल्या खालच्या व्यक्तीला या ठिकाणी पैसा कमवून द्यायचा. या व्यक्तीला पैसा कमवून दिला, या व्यक्तीने जे कंपनीचे अवॉर्ड रिवॉर्ड लावलेले आहेत हे अवॉर्ड रिवॉर्ड या व्यक्तीने अचिव्हमेंट केले तर आपण ऑटोमॅटिक अचिव्हमेंट करणार आहोत. म्हणून हा व्यक्ती आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. म्हणून आपलं जास्तीत जास्त वेळ या व्यक्तीवर खर्च करणं गरजेचं आहे. म्हणून आपण काय करायचं तर डेली कॉन्टॅक्ट करायचं आहे, त्याच्यासोबत त्याचं प्लॅनिंग करायचं आहे. तिसरं काय काम करायचं आहे की त्याच्यासोबत जाऊन आपण काय करायचं आहे, त्याच्यासोबत जाऊन फील्डवर जाऊन त्या ठिकाणी त्याला मदत करायची आहे, म्हणजे हेल्प करायची आहे. त्याच्यासोबत जाऊन त्याचे प्रॉपरला त्याचे काय होम मीटिंग असतील, 1-to-1 मीटिंग असेल, 1-to-1 मीटिंग असेल ते तुम्ही स्वतः जाऊन करायची आहे. दुसरं होम मीटिंग आहे. होम मीटिंग म्हणजे एक त्या ज्या व्यक्तीच्या घरी तो घेऊन जाईल त्याच्या घरी 4-5 लोक बोलवणे, 8-10 लोक बोलवणे, त्यांना व्यवस्थित समजून सांगणे हे तुम्ही करायचंय. लक्षात घ्या हे तुम्ही का करायचंय, कारण तुम्ही जर हे नाही केलं तर तुमची ही डाऊनलाईन काय करणार आहे, ही जी खालची जी टीम आहे तुमची ही टीम सुद्धा ते करणार नाही. म्हणून तुम्ही जे करणार आहात ते तुमचंच अनुकरण ते करणार आहे. म्हणजे तुम्ही जे करणार आहात तेच करणार आहे. म्हणजे तुम्ही त्यांना काय शिकवायचं हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून काय करायचं, 1-to-1 त्यांच्या मीटिंग करायचे आहेत, होम मीटिंग त्यांना करायचे आहेत. प्लस त्यांचं तिसरं म्हणजे त्यांचे जे LDB आहेत, जे आपले सिनियर असतात किंवा जे असे काही लोक असतात, लीडर असतात ज्यांनी लाखो रुपये कमवलेले असतात, त्यांचे एक्सपिरियन्स या ठिकाणी सांगतात. तर त्या कशा पद्धतीने पैसा कमवला तर हे त्यांना सुद्धा कळणं गरजेचं आहे. म्हणून त्यांना प्रत्येक LDB ला आणणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही जी लोक आहेत ही आपल्या सख्या भावापेक्षा, आपल्या सख्यापेक्षाही जास्त महत्त्वाची आहेत. कारण मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपल्या घरामध्ये जे वातावरण असतं तर आपल्या वातावरणात आपल्याला माहिती आहे की आपला भाऊ सुद्धा आपल्याला काय करतो, आपला हेल्प करत नाही किंवा पैसा कमवण्यासाठी मदत करत नाही. परंतु इथं मात्र ही टीम आपल्याला करोडो रुपये कमवून देणार आहे. म्हणून या व्यक्तीला ॲज अ लीडर म्हणून घडवणे अत्यंत गरजेचे आहे. लक्षात घ्या. पण ते घडवण्यासाठी आपण स्वतः घडणं गरजेचं आहे. आपण घडलो तर आपले लोक घडणार आहेत, बरोबर आहे. म्हणून या लोकांना घडवणं अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रांनो आता या बिझनेसच्या माध्यमातून आपण या ठिकाणी लाखो करोड रुपये कमवणार आहोत. लक्षात घ्या. तर जसं आपण एज्युकेशन घेतलं तसंच जर याला हे सिस्टम जर आपण समजलं, याला डिसिप्लिन जर शिकवली आपण, तर मित्रांनो हा सुद्धा काय करणार, याच्या 3 लोकांना या ठिकाणी अशाच पद्धतीचं एज्युकेशन देणार आहे. त्यामुळे सुरुवात तुमची जी करणार आहात ती सुरुवात एकदम दमदार व्हायला पाहिजे. या सिस्टम न व्हायला, सिस्टमॅटिक व्हायला पाहिजे. जर सिस्टमॅटिक जर तुम्ही केलं तर पूर्ण टीम तुमची एक डिसिप्लिन आणि सिस्टमॅटिक होणार आहे. त्यामुळे आपल्या टीमला कसं डेव्हलप करायचं हे तुम्ही तुमच्या डोक्यात सगळ्यात पहिले काय करा, आयडिया फिट करा. माझ्या टीमला मला हे शिकवायचं आहे, माझ्या टीमला अशा पद्धतीनं काम करायला शिकवायचं आहे. त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने ड्रीम्स त्यांना त्यांच्या मनात क्रिएट करायचे आहेत, त्यांचे ड्रीम्स कसे अचीव करायचे आहे. तर त्याच्यासाठी प्रॉपर सुरुवातीपासून तुम्ही प्लॅनिंग जर केलं तर ते या ठिकाणी हेच खरं सक्सेसचं रहस्य आहे. तर लक्षात घ्या. आता या बिझनेसमध्ये अनेक लोक आहेत की जे सिस्टम समजून घेत नाही. मग त्यांची अवस्था काय होतं, लोक त्या ठिकाणी जॉईन करतात परंतु त्या लोकांना कधीच सांगत नाही की या ठिकाणी आपण काय करायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांची टीमला कसं काम करायचं हे अजिबात समजत नाही. आणि त्यामुळे
ते अस्तव्यस्त अशी त्याची टीम असते आणि कोण कुठं असतो तर त्या व्यक्तीकडे त्याचं लक्ष सुद्धा नसतं. जसं मेंढपाळ म्हणतो आपण, एखादा मेंढपाळ असतो त्याच्याकडं 100-200 मेंढ्या असतात, तर तो काय करतो, त्याला माहित असतं की आपल्याकडे एखादी बकरी जर मिस झाली, एक मेंढी जर मिस झाली, तर त्याच्या लगेच लक्षात येतं की एक मेंढी आपली मिस झालेली आहे. कारण त्याला माहित असतं, त्याचा अभ्यास असतो त्या पूर्ण मेंढ्यांचा. तसंच आपली ही टीम आहे, ही टीम एक लीडर लोकांची टीम आहे, डिस्ट्रीब्युटरची टीम आहे. प्रत्येक डिस्ट्रीब्युटरवर डेली अगदी काटकक्षण आपण नजर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या की टीम डेव्हलप करण्यासाठी बाकी अनेक गोष्टी आहेत ज्या आपण शिकणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आपण काय करायचं आहे, आपण हे या ठिकाणी समजून घ्यायचं, बारकाईने समजून घ्यायचंय. जर तुम्हाला नाही समजलं, तुमच्या सिनियरची मदत घ्या. जर तुमच्या सिनियरकडनं ज्या गोष्टी आहेत त्या शिकून घ्या. प्लस काही गोष्टी आमच्यासारख्या लोकांना कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही शिकून घेऊ शकता. आणि जर स्वतःला करोडो रुपये कमवायचे असतील तर मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला स्वतःला प्रत्येक LDB जॉईन करणं अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रांनो, तर पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू.